ना इसका खूंखार है आंखों की पुतली पड़ना चांदी कोई भाना दिलदार है इसका इसमें 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। दुश्मन है जो भी बापरे, खूप डास आहे तिथे. हो का? कॉईल लावते. नाही नको, कॉईल नको, मला त्रास होतो. पण इतके डास नसतात. पार्टी असेल. नाही म्हणजे आहेत तर काय करणार ना. झेपत नाही तर मग असं निर्णय घ्यायचे कशाला? आता मला तरी कुठे माहित होतं तुमच्यासारखे हे डास सुद्धा माझं रक्त शोषतील. काय म्हणालात? कुठे काय? हो का? मग आता झोपात असेल. चावदेत डास. नाही गौरीजी, प्लीज नको. तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज करा ना काहीतरी. आणि माझ्या प्रेमाची परतफेड तुम्ही अशी करणार आहात का? झालं? आता नाही येणार आज डास. नाही, तरी काहीतरी गडबड आहे. काय चाललंय रुद्र सर? आता कसली गडबड? डास नाही येणार, पण इतरही काही येणार नाही. म्हणूनच लावतात ना मच्छरदाणी. पण हे चुकीचं आहे ना. आता यात काय चुकीचं आहे? माझ्या आवडीचे प्राणी आत आले तर चालतील मला. आता तुमच्या आवडीचे प्राणी कुठले? आहे एक गोड प्राणी. गौरीजी, तुम्ही पण आज इथेच झोपाल ना? नाही, लग्नानंतर. शे, म्हणजे मी आणि माझ्या जखमाच. मला वाटलं तुम्ही माझ्या सोबत असाल तर माझ्या जखमा लवकर भरून निघतील. पण तुम्ही तर जखमांवर मीठ चोळायचं काम करताय. चांगलं असतं कधी कधी झोंबलेलं. ठीक आहे गौरीजी. हो, काहीतरी चावतंय. रुद्र सर, आता मुद्दाम करताय हा तुम्ही? अहो, मुद्दाम का करेन मी? हे बघा, हे बघा, इकडे भोक आहे. अरे देवा, खरंच की. नाही, तुमचा आराम होणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही शांतपणे झोपायला हवं. नाही ठीक आहे, राहू दे. मी करतो काहीतरी मॅनेज. हे हे असं धरून ठेवतो रात्रभर. काय करणार आता? झालं, आता झोपा शांतपणे. गौरीजी, आता काय झालं? ते इकडे या ना. मला ना एकट्यात झोपायला भीती वाटते.
आता हे खूप झालं हा, रुद्र सर. हो खरं सांगतोय मी. तुम्ही पण माझ्या. उद्या भेटूया. गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट गौरीजी. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा 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 दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा ये प्यार है ना सच हो गया, ख्वाब है ना चलता हूँ जब तेरे संग भी, उड़ता हूँ क्यों मैं पतंग सा. जरा जरा दीवानापन, जरा जरा मीठी चुभन, जरा इशाऱ्यांची, जरा शहाऱ्यांची चाहूल आहे ही पहिल्याच प्रेमाची. जरा जरा हो. श्वेता, बाळा जेवून घे थोडं. नाही नको नंदाई, अजून खूप कामं पडली आहेत. यांना कळलं तर उगाच रागवतील माझ्यावर. अगं रागवायचं काय त्यात? जीवाचे हाल करून कामं तरी कशी करणार सांग? तू आधी खाऊन घे. नंदाई नको. करणार नाही सासू. आणि चल, जेवून घे आधी. 4 घास खायचे मग कामं करायची. पण चल चल आधी ये इकडे. ये 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 इकडे. नंदाई माझा ऐका. आधी जेवून घे मग बोलू. घे जेव. नाही तशी ऐकणार नाहीस तू. मी भरवते, थांब तुला. घे खा. तुम्ही काय चाललंय? काम पूर्ण करायला नकोयत आणि नुसतं गिळायला हवंय तुला? मी आई, कपड्यांना इस्त्री का नाही झाली अजून? संसार करायचा ना तुला? मग नवऱ्याला खुश ठेवावं लागतं. सुमित, तू करतोयस ना त्याला संसार नाही म्हणत. विकृत वागणं आहे तुझं. मग काय करणारस? रुद्रला फोन करशील? कर. बघू तुझा लाडका रुद्र येतोय का? सुजलेला रुद्र तो नाही येणार आता. तो गेला आता गौरीचा पदर धरून आश्रमात.
आता इथे तुम्हाला वाचवायला कोणीच येणार नाही. चल कामाला लाग. तुम्ही सोड सोड तिला. आजची रात्र तू इथेच चढायचा आता. सुमित सुमित नाही सुमित आई सुमित. नंदाई नंदाई तुम्ही ठीक आहात ना? हो बाळा. लागलं नाही ना? गौरी हा गौरी बोल. श्वेताताई सगळं ठीक आहे ना? हो गौरी सगळं ठीक आहे. सुमित सर रागावले का खूप? नाही म्हणजे मगाशी थोडे रागावले होते पण अगं मग शांत झाले. जेवलात तुम्ही? हो अगदी पोटभर जेवले. मस्त ताव मारला. हे काय आत्ताच जेवण झालं माझं. गौरी तुला सांगू आज ना ताटात पोळी भाजी आमटी भात सगळंच होतं. खूप छान जेवण होता. त्यातला एकही कण पोटात गेलेला नाहीये ना? खरं सांगा श्वेताताई काय झालं? सुमित सरांनी त्रास दिला का तुम्हाला? अगं गौरी मी आहे ना इथे. म्हणजे रुद्राची येते थोडी आठवण पण मी बघेन. तू नको काळजी करू. नंदाई मी रुद्र सरांना सांगते. नाही नको. अगं तू नको सांगू. त्याने ठरवलंय ना मग आम्ही त्याला निर्णय बदलायला लावला असं नको ना व्हायला. गौरी तुम्ही इतकी काळजी करू नका आणि रुद्र भाऊजींना काही सांगू नकोस. त्यांना आराम करू दे. श्वेताताई आहो पण तुम्ही गौरी आम्ही सगळे ठीक आहोत. रुद्र सर त्या घरात नसतील तर त्या घराला घर पण राहणार नाही. ते घर विस्कटून जाईल. मला त्यांना इथे अडकवून ठेवून नाही चालणार. त्या घरातला आनंद कायम ठेवायचा असेल तर रुद्र सर त्या घरात हवेत, माझ्यापाशी नाही. आत्ताच्या आत्ता गौरीजींची माफी मागा. सॉरी गौरी, मला माझ्या मुलाचं भलं हवं.
फोटो कापल्याने काय होणार आहे? मग तुझी जीभ कापू का? माझं डोकं फिरवू नकोस. आधीच या गौरीमुळे माझं डोकं फिरलंय. रेवती आंटी, रेवती आंटी, तूच बोलायचा राहिला होतास. बोल, हे काय करायला लावतेस तुम्हाला? हळू बोल. काय झालंय चिडायला? का मला सतत तिच्या मागे मागे जायला लावतेस? तिच्या काय, तिच्या बायको आहे ती तुझी. मी नाही मानत तिला बायको, माहितीये ना तुला. आणि तिला त्रास द्यायला सुद्धा तिच्या समोर जायची इच्छा नाहीये माझी. आणि हे सगळं करून काय मिळणार आहे? हे बघ, मी जे सांगते ना तेवढंच कर. गौरीवर वार करायचे असतील ना तर हे करणं गरजेचं आहे. तुला काय जिथे तिथे गौरीच दिसते का ग रेवती? अगं ही श्वेता आहे, गौरी नाही. खरंच तुझी जीभ कापायला हवी होती मी. म्हणजे ही फालतू बडबड बंद झाली असती. आंटी, पण या सगळ्याचा गौरीशी काय संबंध आहे? सुमित, तू त्रास श्वेताला देतोयस पण घाव गौरीच्या मनावरही होत आहेत. आता तुझी जीभ कापायला पाहिजे. अगं ती गौरी तिथे, ही श्वेता इथे, आणि हिचं दुःख कसं काय तिला कळणार? ज्यावेळेस श्वेता आश्रमातून तडकाफडकी निघाली ना त्याच वेळेस गौरीला कळलं असणार. तू बघ, गौरी श्वेताला नक्की विचारणार. पण या सगळ्यांनी होणार काय? आपल्याला जे हवंय ते. रुद्र इथे नसताना तू श्वेताशी कसाही वागू शकतोस असं गौरीला वाटणार. आणि मग ती रुद्रला इथे पाठवणार. ती तर मुलांना सोडून काही येऊ शकत नाही. म्हणजे गौरी पुन्हा धर्मसंकटात. गौरी, मी काही तुला सुखासुखी जगू देणार नाही. पण रुद्र जर खरंच घरी परत आला तर? तरीही गौरी त्याच्याबरोबर येऊच शकणार नाहीये. आजपर्यंत तुझ्यासारखी बाई मी पाहिली नाही. एक नंबरची कपटी. आई, अगं कौतुकच करतेय मी तुझा. तू नको करत जाऊस माझं कौतुक. राहिलं, जाते मी जाते आणि आता काहीतरी खाते. तुझ्या ओरडण्याने भूक लागली आहे मला. सुमित, तुला कळलं ना गौरीवर कसे वार करायचे ते? हिचा सगळा फोकस त्या गौरीवरच आहे. पण मग कंपनीचं काय, पैशांचं काय? नाही सुमित, नाही. तुला असं करून नाही चालणार. पण जर रुद्रला हरवायचं तर गौरीचा काटा तर काढावाच लागेल. म्हणजे सगळं मिळवायचं तर काही काळ मनाविरुद्ध का होईना रेवती आंटीला साथ द्यावीच लागेल. कसला विचार करतेस? उशीर झाला ना, मुलं झोपली असतील की नाही मी बघून आले. नाही नाही, सगळी झोपलीत. तू बस. झोपली? हो, जयानी झोपवलं सगळ्यांना. आणि आता तू किती धावपळ करशील? तू ना आता फक्त रुद्र सरांकडे लक्ष द्यायचं. त्यांना गरज आहे तुझी. ए गौरी, काय झालं? रुद्र सरांना बरं नाही वाटत आहे का? तसं नाही रे दादू, पण
अहो ते रुद्र भाऊजींना नवरा मेलाय का तुझा? हे बघ दादू, काहीतरी विचित्र होऊन बसलंय रे सगळं. म्हणजे मी रुद्र सरांना जर म्हणाले की तुम्ही इथून जा तर त्यांना असं वाटेल की मी त्यांना दूर करते. त्यांनी घरी परत जाणं खरंच खूप गरजेचं आहे, नाहीतर उगाच घरच्यांचे हाल होतील अरे. त्यांना इथून घरी पाठवायलाच हवं, पण त्यांना हे कसं सांगू हेच कळत नाहीये मला. अगं सरळ सांगून टाक ना. आणि त्यांनाही कल्पना असेल ना की घरी काय होत असेल याची. नाही, नंदाई म्हणाल्यात की त्यांना सांगू नको. उगाच रागाच्या भरात ते काहीतरी चुकीचं करून घेतील याची भीती वाटते त्यांना आणि मलाही वाटते. ए गौरी, सोपं आहे ना, तू तुझीच युक्ती वापर ना. माझी युक्ती? आता मला सांग, तू मुलांना कडू औषध कशी देतेस? हा, कधी कधी सरळ होत नसेल तर आडून सांगायचं ना, त्यात काय. म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा डायरेक्ट सरळ सांगायच्या असं काय नाही, कधी कधी वळणं घ्यावी लागतात. काय कळलं ना?